नांदेड शहरातील नवामोंडा भागातील हनुमान मंदिर येथे श्री ज्ञानेश्वरी प्रश्नमंजुषा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी प्रश्नमंजुषा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। या सोहळ्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आजच्या प्रसंगी श्री ज्ञानेश्वरी प्रश्नमंजुषा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायावर आधारित बहुपर्यायी संभाव्य उत्तरासहित अशा प्रकारचे 2353 प्रश्न आणि त्याची उत्तरे एक समर्पक आणि समर्पित भावाने उत्कृष्टरित्या सर्वांना उपयोगी सर्वांगीण उपयोगासाठी उपयुक्त होणारे अशा प्रकारचे अमूल्य मौल्यवान पुस्तक सारूपाने संपादक ॲडव्होकेट ओंकेश्वरी कदम, प्राध्यापक सुग जाधव आणि आमचे काही ज्ञानेश्वरी मंडळातील काही सद्गुणी विद्वान श्री पावडे सरांसारखे विद्यार्थी यांनी मिळून अशा प्रकारची प्रश्नमंजुषा केलेली आहे। अतिशय उत्कृष्ट आहे आणि सगळा लोक जनहितवादी अशा प्रकारचं हे कार्य आहे। तरी ह्या सदरील पुस्तकाचं खरं म्हणजे प्रत्येक घरी, प्रत्येकाच्या दारी, प्रत्येकाच्या आपल्या देवहाऱ्यात अशा प्रकारचं पुस्तक ठेवावे ही माझी नम्र विनंती राहील। आणि अशा प्रकारचं ज्ञान संप्रदा जसं आपल्या ह्या आजच्या याच्यामध्ये ज्ञान यज्ञामध्ये ब्रह्मयज्ञामध्ये आपण केलेलं आहे, ही त्या दृष्टीने माझी ही विनंती राहील की संपूर्ण जनहितानी जनतेने सर्वांनीच हे पुस्तक स्वतः म्हणजे विकत घेऊन वाचन करावे। सर्वांना रामकृष्ण हरी। आज ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ सद्गुरू गणपतरावजी गुरुजी यांच्या संकल्पनेतून ही मंडळाची स्थापना 1973 ला झाली होती। त्यांच्या माध्यमातून एक अभूतपूर्व असा हा सोहळा आहे। या सोहळ्याचं खऱ्या अर्थानं कौतुक यासाठी वाटतं, एक तर ज्ञानेश्वरी लोक वाचत नाहीत, वाचले तरी पारायण करतात, पारायण करून समजून घेत नाहीत। पण प्रश्नमंजुषा ज्ञानेश्वरीवर तयार करणं तसं हे सोपी गोष्ट नाहीये। आणि ज्ञानेश्वर मंडळाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून 2353 प्रश्न श्री ज्ञानेश्वरी प्रश्नमंजुषा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेले आहेत। या पुस्तकामुळे ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या, संत ज्ञानेश्वरावर प्रेम करणाऱ्या, वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या, अध्यात्मावर परमार्थावर प्रेम करणाऱ्या सर्व साधकांना, जिज्ञासू मुमुक्षु लोकांना यांचा निश्चितच फायदा होणार आहे। या पुस्तकाबद्दल ॲडव्होकेट ओंकारेश्वरी ताई कदम, सुग जाधव सर यांनी जे अथक परिश्रमातून लेखन केलं त्यांचं मी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व साधकांना विनंती करतो की या पुस्तकाचा आपण रीतसर अभ्यास करावा। हे पुस्तक तुम्हाला अतिशय पण आज या ठिकाणी मूल्य फक्त 300 रुपये ठेवलेलं आहे। हे पुस्तक ज्यांना घ्यायचे त्यांनी ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाकडे संपर्क करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावा। पुनश्च एकदा सर्वांना या कार्याबद्दल मी शुभेच्छा देतो।